लोकसभा माजी अध्यक्ष सुमित्रा महाजनांना ब्रह्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला। ब्रह्मभूषण पुरस्काराने ब्राह्मण सेवा मंडळाने त्यांना सन्मानित केलं। मराठी किंवा अमराठी महापौर व्हावा असं काही नाही, काम करणारा महापौर झाला पाहिजे, सुमित्रा महाजन यांनी वक्तव्य केलं। तर या संदर्भात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। सध्या आपल्यासोबत आहेत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन ताई, खूप सारं स्वागत आणि तुमचं खूप सारं अभिनंदन। तुम्हाला ब्रह्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे, त्याने सन्मानित झालेला आहात, तर तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे मला खूप संकोच वाटतोय। एक तर खूप जुनी संस्था, याने मी लहानपणापासून मी ओळखते एक प्रकारे या संस्थेला, आणि अशी ही ब्राह्मण सहाय्यक संघ जो आहे मंडळ आहे, या मंडळाने पहिल्यांदा अशी लिस्ट पाहिली तर इतक्या मोठ्या लोकांना ते पुरस्कार दिले, त्याच्यात माझी गणना केली। हे मला खूप म्हणजे काही वेळा असं वाटतं खरं आता ह्या वयामध्ये की आपण जे काही प्रामाणिकपणाने आत्तापर्यंत काम केलं त्याची पावती मिळाल्यासारखं वाटतं। मी खूप मोठं केलं काही याचं नाही, पण जे आपण काम करतो, जसं एखाद्या आईची शाबासकी मिळावी, मोठ्या माणसांची शाबासकी मिळावी, तो जो आनंद होतो तो मला आज जरूर होतो। त्यामुळे एक छोटासा राजकारणी प्रश्न थोडासा विचारतो। मुंबईमध्ये सध्या निवडणुकाचा माहोल आहे, पालिका निवडणुका देखील लागतील। कोणी म्हणते हिंदू महापौर व्हावा, कोणी म्हणते मराठी महापौर व्हावा। तुम्ही कसं, तुमचं आकलन काय या बाबतीमध्ये, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे याबद्दल? प्रश्न असा आहे, महापौर ही एक फार मोठी जबाबदारी, कारण मी उपमहापौर होते, मला माहिती गोष्टी, तर ही खरं म्हणजे फार मोठी जबाबदारीची स्थान आहे। त्यामुळे त्याच्यात असं काही नसतं की मराठी अमराठीने काम करणारा व्यक्ती हा महापौर झाला पाहिजे, आणि लोकांचं दुःख जाणणारा, समस्या जाणणाऱ्या आणि त्या समस्यांचं निराकरण करण्याची ताकद ठेवणारा, ते ताकद म्हणजे तशी पैलवानी ताकद नाही, पण तितकंच याचं सामर्थ्य आणि ती जागरूकता, खरं म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या। कॅमेरामन प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।